नमस्कार मंडळी, स्वागत आहे मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलवर. सोमवारी व्रत केल्याने महादेव प्रसन्न होतात. चला तर मग जाणून घेऊया 16 सोमवार व्रताची पूर्ण कथा. 16 सोमवार व्रत कथा. आटपाट नगर होते. त्या नगरात एक महादेवाचे देऊळ होते. एके दिवशी काय झाले, शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले. सारेपाट खेळू लागले. डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने तिथे असलेल्या गुरुवाला विचारले. त्याने शंकरांचे नाव सांगितले. पार्वतीला राग आला. गुरुवाला तू कोडी होशील म्हणून शाप दिला. तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या. पुढे एके दिवशी काय झाले, देवळात स्वर्गीय अप्सरा आल्या. त्यांनी गुरव कोडी पाहिला. त्याला कारण विचारले. गुरुवाने गिरिजेचा शाप सांगितला. त्या म्हणाल्या, भिवू नकोस, तू 16 सोमवारचं व्रत कर, म्हणजे तुझं कोड निघून जाईल. गुरव म्हणाला, ते व्रत कसं करावं? अप्सरांनी सांगितलं, सारा दिवस उपवास करावा, संध्याकाळी अंघोळ करावी, शंकरांची पूजा करावी, नंतर अर्धाशर कणिक घेऊन त्यात तूप गुळ घालावा व ते खावे. मीठ त्या दिवशी खाऊ नये. त्याप्रमाणे 16 सोमवार करावे. 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, तूप गुळ घालून त्याचा चुरमा करावा, तो देवळात न्यावा, भक्तीने शंकराची षोडोपचारांनी पूजा करावी, नंतर त्या चुरम्याचा नैवेद्य दाखवावा. पुढे त्याचे 3 भाग करावेत. एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा आणि तिसरा किंवा गाईला चरावा आणि तिसरा भाग घरी नेऊन जावा. सहकुटुंब भोजन करावे. असे सांगून त्या नाहीशा झाल्या. पुढे गुरुवाने हे व्रत केले. गुरव चांगला झाला. पुढे काही दिवसांनी शंकर पार्वती पुन्हा त्याच देवळात आले. पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले. तिने गुरुवाला विचारले, तुझं कोड कशाने गेलं? गुरुवाने सांगितले, मी 16 सोमवारचं व्रत केलं, त्याने माझं कोड गेलं. पार्वतीला आश्चर्य वाटले. तिने आपला रांगवून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले. समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलीच येऊन भेटला. दोघांना आनंद झाला. त्याने आईला विचारले, आई, मी तर तुझ्यावर रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली, याचे कारण काय? पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. पुढे कार्तिक स्वामीने देखील हे व्रत केले. त्यांचा एक सोबती फार दिवस देशांतरात गेला होता. त्याची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले. त्याने लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावे 16 सोमवारचे व्रत केले आणि समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथे काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचे लग्न होते. लग्नाला अनेक देशाचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित केले आहेत. लग्नाची वेळ झाली आहे. पुढे राजाने हत्तीणीच्या सोंडेत माळ दिली. ज्याच्या गळ्यात हत्तीणी माळ घालेल त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता. तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता. पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीणीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली. तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली. दोघांचे लग्न लावले व नवरा नवरीची बोलवण केली. पुढे काय झाले, राजाची मुलगी मोठी झाली. तशी दोघे नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली आहेत. तसे बायकोने नवऱ्याला विचारले, कोणत्या पुण्याने मी आपणास प्राप्त झाले? त्याने तिला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला. त्या व्रताची प्रचिती पाहण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ती व्रत करू लागली. तसा तिला सुंदर मुलगा झाला. तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले, मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो? तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला. त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली व तो ते व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. परंतु तिकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता. एक मुलगी मात्र होती. तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावे असा त्याने विचार केला. अनायसे त्या पुत्राची गाठ पडली. राजाने त्याला पाहिले. तो राजचिन्ह दृष्टीस पडली. राजाने त्याला घरी आणले, कन्यादान केले व आनंदाने त्याला आप राज्यावर बसवले. इतके होत आहे तो या ब्राह्मणपुत्राचा 17वा सोमवार आला. ब्राह्मणपुत्र देवळात गेला. घरी बायकोला निरोप पाठविला. 5 शेर कणकेचा चुरमा ताबडतोब पाठवून दे. राणीने आपला थोरपणा मनात आणला. चुरम्याला लोक हसतील
म्हणून एका तपकात 500 रुपये भरून ते पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही, व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. त्याने राजाला दृष्टांत दिला. तो काय दिला तर तो असा होता: राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्याने पिडशील, असा शाप दिला. पुढे दुसऱ्या दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानांना सांगितली. प्रधान म्हणाला, महाराज, हे राज्य तिच्या बापाचे. आपण असे करू लागलो तर लोक दोष देतील, यासाठी असे करणे योग्य नाही. पण राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे. मग दोघांनी विचार केला, तिला नगरातून हाकलून लावले. पुढे ती दीन झाली, रस्त्याने जाऊ लागली. जाता जाता एका नगरात गेली. तिथे एका म्हातारीच्या घरी उतरली. तिने तिला ठेवून घेतले, खाऊ पिऊ घातले. पुढे काय झाले? पुढे एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले. देवाची गती विचित्र. बाजारात ही चालली असताना मोठा वारा आला. सर्व चिवटे ओढून गेले. तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले. म्हातारीने तिला घरातून हकलून लावून दिले. तेलाच्या घरी गेली. तिथे तेलाच्या घागरी भरल्या होत्या. तेलाने त्यावर तिची नजर गेली. तसे त्यातले सगळे तेल नाहीसे झाले, म्हणून तिला घालवून दिले. पुढे तिथून निघाली, वाटेने जाऊ लागली. जाता जाता एक नदी लागली. त्या नदीला पुष्कळ पाणी होते, पण तिची दृष्टी त्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले. पुढे तिला एक सुंदर तळे लागले. त्यावर तिची दृष्टी गेली. तसेच तळ्यात किडे पडले आणि पाणी नासून गेले. रोजच्या सारखे तळ्यावर गोवरी आले. नासके पाणी पाहून परतले. गुरेढोरे तान्हेली राहिली. पुढे काय झाले? तिथे एक गोसावी आला. त्याने तिला पाहिले. कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली. तिने सगळी हकीकत सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानली. आपल्या घरी घेऊन आला. तिथे राहून ती कामधंदा करू लागली. जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावेत, काही जिन्स आपोआप नाहीशा व्हाव्यात, असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला, अंतर्दृष्टी लावली. तिच्या पदरी व्रत मोडल्याचे पाप आले आहे असे त्याला जाणवले. ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असे ठरवले. मग गोसाव्याने शंकरांची प्रार्थना केली. देव प्रसन्न झाले. गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली. शंकराने त्याला 16 सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावले. पुढे गोसाव्याने तिच्याकडून 16 सोमवारांचे व्रत करून घेतले. तसा परमेश्वरांचा कोपही नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली. दूध चोहीकडे शोधायला पाठविले. शोधता शोधता तिथे आले. गोसाव्याच्या मटीत राणीला पाहिले. तसेच जाऊन त्यांनी राजा प्रधानांना सांगितले. राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला. गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला. वस्त्रप्रावरण देऊन संतोषित केले. गोसावी म्हणाला, ही माझी धर्मकन्या आहे. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतली. आता ती तुझी स्तुती आहे. तिला घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुखाने संसार करा. राजाने होय म्हटले. गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व तो राणीला घेऊन आपल्या नगरी परतला. पुढे मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मणांना संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली. आनंदाने रामराज्य करू लागले. तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. अशी ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी, देव ब्राह्मणाच्या द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण.